सो स्टडी ऑफ साऊंड संदर्भात हा आपला हा सेकंड लेक्चर आहे. आता यामध्ये मी दोन सायंटिस्टचे नाव लिहिले आहे. ते नाव आहे बोरेली अँड व्हिवानी. तर या संदर्भात एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला शिकायची आहे. त्यानंतर इथं तीन मटेरियल मधली मी लाईटची स्पीड लिहिली आहे, ती सुद्धा आपण लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. सो सर्वप्रथम आपण बोलणार आहोत वेलोसिटी ऑफ साऊंड संदर्भात. आता वेलोसिटी ऑफ साऊंड संदर्भात जर बोलायचं असेल तर फर्स्टली एक लक्षात ठेवायचं आहे की जनरली आपण वेलोसिटीचा फॉर्म्युला घेतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, परंतु ॲज वी नो की साऊंड ही एक लॉन्जिट्युडनल वेव्ज आहे आणि यामध्ये अल्टरनेट कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन. जिथं हायर डेन्सिटी असते त्या पॉइंटला आपण कॉम्प्रेशन म्हणतो आणि जिथे लोअर डेन्सिटी असतं तिथं रेअरफॅक्शन. आणि दोन कॉन्सिक्युटिव्ह किंवा सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन किंवा दोन कॉन्सिक्युटिव्ह रेअरफॅक्शन मधलं जे डिस्टन्स असतं त्याला आपण वेवलेंथ म्हणतो. आणि दॅट्स वाय जेव्हा आपण वेलोसिटी बद्दल बोलू तर वेलोसिटी इज द वेवलेंथ. ओके, इथं डिस्टन्सला कोण रिप्लेस करेल? वेवलेंथ आणि डिवायडेड बाय टाइम पिरियड. ओके, सो वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असेल? वेवलेंथ अपॉन टाइम पिरियड. आणि वेवलेंथ मी सांगितलं तुम्हाला की ते आपण लॅम्बडा या ग्रीक लेटरनं शो करत असतो, करेक्ट. आणि जी वेवलेंथ आहे ही दोन सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन किंवा दोन सक्सेसिव्ह रेअरफॅक्शन मधलं डिस्टन्स असतं. आता या फॉर्म्युल्याला आपल्याला जर इक्वेशन फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर v इज इक्वल टू वेवलेंथ साठी आपण लॅम्बडा आणि टाइम पिरियड साठी t वापरतो. सो दॅट इज द इक्वेशन नंबर 1. बट ॲज वी नो की जे रेसिप्रोकल ऑफ टाइम इज नथिंग बट इट इज द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीसाठी तुम्ही f हे अक्षर सुद्धा या ठिकाणी यूज करू शकता. आणि ती व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 1 मध्ये पुट अप केलं तर v इज इक्वल टू ओके 1 अपॉन टी च्या ऐवजी n आणि त्यानंतर लॅम्बडा. आणि दॅट्स वाय दोन पद्धतीचे फॉर्म्युले आपल्याजवळ असतील. v इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी, v इज इक्वल टू n लॅम्बडा. अशा पद्धतीचे वेलोसिटीचे हे दोन पॉसिबल फॉर्म्युलेज आहेत. आता होतं काय की लाईटची जी स्पीड आहे तर केवळ एक गन शॉट करून विशिष्ट अंतरावरून एक प्रिडिक्शन केलं होतं बोरेली अँड व्हिवानी यांनी. आणि त्यांनी त्यांच्या लॉजिकली जे वेलोसिटी फाइंड केली होती साऊंडची तर ती होती 350 मीटर पर सेकंड. आणि आज सायंटिफिक वर्ल्डनं आपण जे मॉडर्न मेथड्स आहेत त्यांना लाईटची स्पीड जी आहे ही कॅल्क्युलेट करतो आणि ती स्पीड आहे 340 मीटर पर सेकंड. ओके, जनरली 20 to 25 डिग्री सेल्सिअसला ही लाईट वेलोसिटी ऑफ साऊंड असते आणि त्यांचं प्रिडिक्शन होतं 350. म्हणजे जवळपास त्यांचं प्रिडिक्शन हे इक्विव्हॅलेंट होतं. आणि दॅट्स वाय आपल्या टेक्स्टबुक मध्ये बोरेली आणि व्हिवानी यांचा जो एक्सपेरिमेंट आहे विदाउट इन्स्ट्रुमेंट म्हणजे सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट न होता त्यांनी लाईट आणि साऊंड ओके यांच्या कॉम्बिनेशनच्या साहाय्याने विशिष्ट अंतरावरून लाईटची साऊंडची वेलोसिटी डिटरमाइन केली. आता हे पाहिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की जी वेलोसिटी आहे ही गॅसियस मीडियम मध्ये आपल्याला थोडंसं डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. सो वेलोसिटी ऑफ साऊंड इन गॅसियस मीडियम. ओके, या संदर्भात आपण बोलू. आता एक लक्षात घ्या की साऊंड जो आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा डिफरंट फ्रिक्वेन्सीज असतात. पण जनरली जर पाहिलं आपण डिफरंट फ्रिक्वेन्सी जरी साऊंडची असेल मात्र त्यांचा जी वेलोसिटी आहे अप्रॉक्सिमेटली इक्वल असते. म्हणून त्यामध्ये आपण डीप मध्ये जाणार नाही फ्रिक्वेन्सी संदर्भात. मात्र एक अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की लाईटची जी स्पीड आहे जसं की मी तुम्हाला इथं 3 मटेरियल सांगितलं तर एक लक्षात ठेवायचं आहे की ही स्पीड जी आहे तर ती जी फिजिकल स्टेट असते. ओके, सो फिजिकल स्टेट कॉन्स्टंट असते असताना ओके सो फिजिकल जी
स्टेट आहे, म्हणजे टेम्परेचर प्रेशर हे कमी जास्त न करता अशा कंडिशन मध्ये लाईटची साऊंडची जी स्पीड आहे ती कॉन्स्टंट असते. येते लक्षात? म्हणजे याचा अर्थ काय झाला की फिजिकल स्टेट जर बदलली तर लाईटची स्पीड सुद्धा बदलू शकते, सॉरी साऊंडची स्पीड सुद्धा या ठिकाणी बदलू शकते. सो पुन्हा एकदा सांगतो की फिजिकल स्टेट खूप मॅटर करते, कारण जेव्हा या ठिकाणी फिजिकल स्टेट चेंज होत असेल तर लाईटच्या स्पीडवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. हे आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये डिस्कस करणारच आहोत. परंतु जनरली जर पाहिलं आपण स्पीड ऑफ द लाईट, तर लक्षात ठेवायचा एक ट्रेंड, स्पीड ऑफ लाईट ही सॉलिड मध्ये सर्वात जास्त असते. ओके, सो त्यापेक्षा कमी ही लिक्विड मध्ये असते आणि त्यापेक्षा कमी स्पीड ही गॅसियस मीडियम मध्ये असते. सो साऊंड जे आहे हे फास्टेस्ट ट्रॅव्हल करतात सॉलिड मध्ये, मॉडरेट स्पीडला ट्रॅव्हल करतात लिक्विड मध्ये, आणि लिस्ट जी स्पीड आहे, ओके, सो हायेस्ट स्पीड कशामध्ये होती? सॉलिड मध्ये, मॉडरेट स्पीड लिक्विड मध्ये, आणि साऊंडची जी सर्वात कमी स्पीड आहे ती आपल्याला गॅसियस मीडियम मध्ये दिसून येईल. आता व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन गॅसेस संदर्भात आपण आता चर्चा करायला. ही चर्चा करण्याच्या अगोदर एक पॉइंट राहिला आपल्याला की इथं पहा, आता ॲल्युमिनियम हा सॉलिड आहे पहा, ओके, तर ॲल्युमिनियम सॉलिड असताना त्याची स्पीड जर पाहिली आपण तर ती आहे 5420 मीटर पर सेकंड, म्हणजे ॲल्युमिनियम मधून साऊंडची स्पीड. साऊंडची स्पीड प्युअर वॉटर मध्ये जर पाहिली आपण तर ती आहे 1498 मीटर पर सेकंड, आणि ऑक्सिजन मधून आहे 316 मीटर पर सेकंड. आता ॲल्युमिनियम जे आहे यामध्ये स्पीड सर्वात जास्त आहे, त्यापेक्षा कमी स्पीड आपल्याला प्युअर वॉटर मध्ये दिसेल, आणि त्याही पेक्षा कमी स्पीड आपल्याला ऑक्सिजन मध्ये दिसेल. आणि ही जी ऑर्डर आहे या डिक्रीजिंग ऑर्डर आपल्या लक्षात येईल की लाईटची स्पीड ही सर्वात जास्त सॉलिड मध्ये, त्यानंतर मॉडरेट लेवलला की लिक्विड मध्ये, आणि लिस्ट स्पीड जी आहे साऊंडची ही आपल्याला गॅसियस मीडियम मध्ये दिसून येते. आता व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन गॅसियस मीडियम संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे ट्रेन बघायचे आहे. तर पहिला जो ट्रेन आहे तर लक्षात ठेवायचं, व्हेलॉसिटी of sound is directly proportional to the square roots of its temperature. म्हणजे टेम्परेचरच्या स्क्वेअर रूटच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल ही व्हेलॉसिटी ऑफ साऊंड असते. आता या फॉर्म्युलेला जर आपण थोडं सिम्प्लिफाय केलं तर आपल्या लक्षात येईल की V1 अपॉन V2 इज इक्वल टू अंडर रूट T1 अपॉन T2 हा फॉर्म्युला तुमच्याजवळ असेल, ओके, आणि या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने जे टेम्परेचर वर एखादा इफेक्ट झाला तर व्हेलॉसिटीवर काय इफेक्ट होऊ शकतो हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर जी सेकंड केस आहे ते आहे डेन्सिटी संदर्भात. सो व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स डेन्सिटी, म्हणजे डेन्सिटीच्या स्क्वेअर रूटच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल ही व्हेलॉसिटी ऑफ साऊंड असते. आणि यावरून फॉर्म्युला जर आपण तयार केला तर ते असेल V1 अपॉन V2 इज इक्वल टू रूट मध्ये, आता लक्षात घ्या हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे रूट मध्ये, त्यामुळं ρ1 हे डिनोमिनेटर मध्ये आणि ρ2 हे न्यूमरेटर मध्ये येईल. ओके, सो अशा पद्धतीने हा फॉर्म्युला रिअरेंज होईल. त्यानंतर तिसरा जो रूल आहे तो आहे की व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द मॉलिक्युलर वेट ऑफ द गॅस. ओके, आणि या संदर्भात जर आपण फॉर्म्युला रिअरेंज केला तर तो होईल V1 अपॉन V2 इज इक्वल टू अंडर रूट, आता m डिनोमिनेटर मध्ये आहे सो m1 आणि m2 हे न्यूमरेटर मध्ये. सो अशा पद्धतीने 3 फॉर्म्युले आपण पाहिले की व्हेलॉसिटी जी आहे of sound in gaseous medium is directly proportional to the square root of temperature. Second case पाहिले आपण की velocity of sound is inversely proportional to the density of the gas. आणि थर्ड आपण पाहिलं की velocity of sound is, सॉरी इथे इक्वेशन तयार केलं आपण, ऍक्च्युअली हे आपला फॉर्म्युला
सो velocity of sound is inversely proportional to the molecular weight. ओके, अशा पद्धतीचे हे 3 फॉर्म्युले. आता यामध्ये थोडंसं पॉसिबिलिटी जर पाहिली आपण तर बाकी कॅल्क्युलेशन तुम्हाला तर माहीतच आहे, पण मॉलिक्युलर वेट संदर्भात मला थोडंसं बोलायचं आहे. तर मॉलिक्युलर वेट संदर्भात एक आयडियल एक्झाम्पल आपल्याकडे दिलेलं आहे पहा, की आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन ऑक्सिजन, ओके, आणि व्हेलॉसिटी इन हायड्रोजन या संदर्भात आपल्याला तुलना करायची आहे. आता ही तुलना करताना आपल्याला मॉलिक्युलर वेट का मिळणार आहे पहा. आता आपल्याला माहित आहे की ऑक्सिजनचं जे मॉलिक्युलर वेट आहे अर्थातच मोलार मास ऑफ ऑक्सिजन हे काढायचं असेल तर आपल्याला माहित आहे की 16 ॲटॉमिक मास आहे, 2 आहे म्हणून 2 × 16 इज इक्वल टू 32. करेक्ट. त्यानंतर हायड्रोजन संदर्भात जर मोलार मास पाहिला आपण तर आपल्याला माहित आहे की 2 हायड्रोजनचे मॉलिक्युल एकाच मास 1 असतं, म्हणजे ही किती 2 येईल. ओके, मोलार मास 1 ग्राम पर मोल त्याचं युनिट आहे. मग आता आपल्याला काय सांगितलं आहे की हा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे, and that's why we can write V1 upon V2 is equal to root काय दिलेला आहे M2 upon M1. ओके, आता या केसमध्ये आपण जे 1 आहे ते ऑक्सिजन कन्सिडर करू आणि 2 जे आहे ते हायड्रोजन कन्सिडर करू, आणि म्हणून आपल्याकडे आपल्याकडे जे M1 आहे M1 ची किंमत आलेली आहे 32, त्यानंतर M2 ची किंमत आहे 2, आणि आता आपल्याला व्हेलॉसिटीचा रेशो फाइंड करायचा आहे. दॅट्स वाय V1 upon V2 is equal to root M2 ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि M1 ची व्हॅल्यू किती आहे 32. आता 1 कोणी लक्षात घ्या, ऑक्सिजन आणि 2 आहे हायड्रोजन. ओके, सो V1 upon V2 is equal to, इथे जर पाहिलं तर 1 आणि इथे किती 16, स्क्वेअर रूट जर काढला आपण तर ते 1/4, आणि फायनली आपण लिहू शकतो की पहा V2 × 1 is equal to V2 आणि V1 4 अर्थातच 4V1. आता 2 हे कोणासाठी वापरलं आपण हायड्रोजन साठी वापरलं. सो व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आपण हायड्रोजन गॅस मध्ये जर पाहिलं तर ही ऑक्सिजन पेक्षा किती आहे 4 टाइम्स आहे, आणि सो वी कॅन से दॅट velocity of sound in hydrogen gas is 4 times of the oxygen. करेक्ट. आणि अशा पद्धतीनं हे तुम्हाला न्यूमेरिक्स मध्ये सुद्धा काम येणार आहे, आणि टेक्स्टबुक मध्ये पण दिलेलं आहे की हायड्रोजन गॅस मध्ये जी साऊंडची स्पीड आहे ती ऑक्सिजन गॅस पेक्षा 4 टाइम्स जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ एक क्लिअरिफाय होतं की आपल्याला माहित आहे की गॅस बदलला की त्याचा मॉलिक्युलर वेट बदलला, आणि आपला रूल्स काय होता velocity of sound is inversely proportional to the molecular weight, and that's why अशा पद्धतीने हे क्लिअरिफाय केलं. या संदर्भात अजून काही एक्झाम्पल्स असतील ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस